नमस्कार. भारत एक असा देश जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात, अनेक धर्मांचे लोक राहतात, असंख्य जाती, पंथ, परंपरा आणि संस्कृती आहेत. कुठे हिमालय, कुठे राजस्थानचे वाळवंट, कुठे महाराष्ट्राचा सह्याद्री, कुठे केरळचा समुद्रकिनारा आणि कुठे ईशान्य भारतातील हिरवीगार पर्वतरांग. इतकी विविधता असलेला हा देश एका समान लोकशाही व्यवस्थेखाली कसा आला? एक सामान्य नागरिक आणि देशाचा पंतप्रधान, दोघांनाही कायद्याच्या चौकटीत ठेवणारा आधार कोणता? गरीब आणि श्रीमंत, स्त्री आणि पुरुष, विविध धर्म आणि जाती, शहर आणि गाव, या सर्वांना एक समान नागरिक म्हणून ओळख देणारा दस्तऐवज कोणता? उत्तर आहे भारतीय राज्यघटना. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ही राज्यघटना नेमकी कोणी बनवली? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की जवाहरलाल नेहरू, की सरदार पटेल, की संविधान सभा? आणि जर संविधान सभा असेल तर त्या सभेमध्ये कोण होते? त्यांनी काय चर्चा केली? किती दिवस चर्चा केली? पहिला मसुदा कोणी तयार केला? BN राव कोण होते? SN मुखर्जी यांचे योगदान काय होते? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते? आजच्या या विशेष भागामध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आणि ही केवळ इतिहासाची कथा नाही, ही कथा आहे भारत कसा घडला याची. 1947 भारत स्वतंत्र झाला. शतकानुशतके परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली राहिल्यानंतर भारताला स्वतःचे सरकार मिळाले. पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिश निघून जाणे नव्हते. स्वातंत्र्य म्हणजे आता देशाचा कारभार कोणत्या नियमानुसार चालणार, सरकारची सत्ता किती, नागरिकांचे अधिकार कोणते, न्यायालयाची भूमिका काय, संसदेचे अधिकार काय, केंद्र आणि राज्य यांच्यात सत्ता कशी विभागायची, अल्पसंख्याकांचे संरक्षण कसे करायचे, सामाजिक विषमता कशी कमी करायची आणि सर्वात महत्त्वाचे, भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान नागरिक म्हणून कसे मानायचे, यासाठी एका मूलभूत दस्तऐवजाची आवश्यकता होती. तो दस्तऐवज म्हणजे संविधान. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानक सुरू झालेली नव्हती. तिची राजकीय आणि घटनात्मक पार्श्वभूमी त्याआधीच तयार होत होती. आणि म्हणूनच संविधानाची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला संविधान सभेकडे जावे लागते. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. हीच सभा पुढे स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करणार होती. संविधान सभा ही केवळ कागदावर कायदे लिहिणारी संस्था नव्हती, ती भारताच्या भविष्यावर चर्चा करणारी संस्था होती. प्रश्न सोपे नव्हते, कारण भारत एकसंध नव्हता. ब्रिटिश भारत, संस्थानिक भारत, विविध प्रांत, विविध समुदाय, विविध सामाजिक समस्या, सगळ्यांना एका घटनात्मक चौकटीत आणायचे होते. संविधान सभेने वेगवेगळ्या विषयांसाठी अनेक समित्या स्थापन केल्या. केंद्राची सत्ता किती असावी, राज्यांना किती अधिकार असावेत, नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते, अल्पसंख्याकांचे संरक्षण कसे करायचे, आदिवासी भागांसाठी काय व्यवस्था असावी, या सर्व विषयांवर स्वतंत्रपणे काम झाले. आणि यामुळे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. संविधान एका टेबलावर बसून एका व्यक्तीने लिहिलेले पुस्तक नव्हते. ती होती चर्चा, मतभेद, तडजोड, कायदेशीर विचार आणि राजकीय निर्णयांची प्रदीर्घ प्रक्रिया. संविधान सभेने एकूण 11 सत्रांमध्ये 167 दिवस काम केले आणि संपूर्ण प्रक्रिया सुमारे 2 वर्ष 11 महिने चालली. आता आपण येतो त्या व्यक्तीकडे ज्यांचे नाव भारतीय संविधानाच्या इतिहासाशी जवळजवळ समानार्थी झाले आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.